नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील अनेक वर्ष जुनं डेरेदार असं उमराचं झाड अहिल्यानगर महापालिकेने कोणाचीही तक्रार नसताना तोडलं आहे। त्यामुळे मनसेने तीव्र संताप व्यक्त करत महापालिका प्रशासनाचा निषेध आहे। तसेच हे झाड तोडायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील वर्मा यांनी केली आहे। अहिल्यानगर मधील अण्णाभाऊ साठे चौकातील हे एवढं मोठं पवित्र असं उमराचं झाड हे लोकांना सावली देत होतं। रस्त्याच्या कडेला असलेलं झाड, नवीन रस्त्याच्या पण मध्ये येणारं नाही, त्यांच्या कोणत्या गोष्टीला अडथळा नाही, पण कोणत्या तरी राजकीय व्यक्तीच्या नादाला लागून हे महानगरपालिका भ्रष्ट प्रशासन यांची कोणती परवानगी न घेता, कोणत्याही गोष्टीचा सांगता न करता विदाऊट परमिशन हे झाड तोडलेलं आहे। याची सगळ्यांची माहिती घेण्यासाठी त्यांच्या मागं मी गेलो तर यांची सगळी बोबडी वळली, यांना उत्तरं देता नाही आले। एवढं मोठं जिवंत असं पालिकेच्या हद्दीतलं हे झाड तोडलं या लोकांनी। एक झाड मोठं करण्यासाठी एवढं मोठं आयुष्य जातं माणसाचं। आज नाही म्हटलं तरी 70-75 वर्ष जुनं ते झाड होतं। आज इकडचं मंदिर तोडलं, त्यावेळेस आम्ही काय बोललो नाही। आज हे जिवंत झाड तोडलं तुम्ही। अरे पालिका आहे का काय? पुण्याच्या लोकांचं जरा शेण खाणं जरा पालिकेच्या लोकांनी। जर रस्त्यामध्ये झाड आलं ना तर त्या झाडाच्या बाजूने रस्ता केला जातो। इथं काय सांगितलं पालिकेच्या लोकांनी, रस्त्यामध्ये झाड आले पाहिजे। कसला रस्ता आहे? कुठं एवढा मोठा रस्ता इकडं, त्या रस्त्याच्या एकदम पलीकडे ते झाड आहे, तरी ते झाड एवढं मोठं तोडण्यात आलं। एवढं मोठे पवित्रता भंग करण्यात आली या झाडाची। आता हे जर खोड या ठिकाणी हल्लं तर पालिकेमध्ये काय करणार ना आम्ही, याचा अजून अंदाजा पालिकेला नाहीये। तुमच्या बापाची जागीर म्हणून समजू नका या सगळ्या गोष्टींना। हे नैसर्गिक गोष्ट आहे, याला अडवू शकत नाही। तुमचा ह्याच्यामध्ये काय अधिकार नाही झाड तोडण्याचा। परवानगी नसताना या लोकांनी तोडला, त्या लोकांना आधी निलंबित करा, त्यांना कामावरून बरतरफ करा। अहिल्यानगरमध्ये मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना भिंगार उपनगरात घडली आहे। या प्रकरणी 29 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साद फकीर मोहम्मद शेख असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे। अहिल्यानगरमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। कत्तलीकरता गोवंशीय जनावरांची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो कोतवाली पोलिसांनी बस स्थानकाजवळ उड्डाणपुलावर पकडलाय। या कारवाईत 6 गोवंशीय जनावरे आणि टेम्पो अशा 5,40,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले। तसेच या घटनेत जुबेर जावेद सय्यद आणि संकलेन औसोफ कुरेशी याला अटक केली आहे। अखिल भारतीय मोतीलालजी फिरोदिया खुल्या बुद्धिबळी स्पर्धेचे दुसऱ्या सत्राचे उद्घाटन अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधीक्षक गायकवाड सर यांनी पटावर चाल देऊन शुभारंभ करण्यात आला आहे। अहिल्यानगर तालुक्यातील नेप्ती विद्यालयाच्या 2004 सालच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। तब्बल 2 दशकांनंतर विद्यालयाच्या आवारात पुन्हा एकदा त्या निरागस आठवणी जाग्या झाल्या। बालपणाच्या गोड वळणांवर नजर फिरवत जुन्या शालेय जीवनातील आठवणींशी माजी विद्यार्थी पुन्हा एकरूप झाले होते, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली। तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहिल्यानगर आणि एकलव्य तायक्वांदो अकॅडमी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅडेट आणि ज्युनियर मुले आणि मुलींच्या शहर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा 7 मे रोजी प्रियदर्शनी पब्लिक स्कूल भिंगार या ठिकाणी घेण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 18 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई केली। सुवर्ण पदक विजेते खेळाडूंची नाशिक येथे 11 ते 13 मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। त्यामुळे ही एक अभिमानाची बाब मानली जात आहे। हरिद्वार येथे योग गुरु रामदेव महाराज यांनी अखंड भारत निरोगी करण्यासंदर्भात घेतलेल्या शिबिरामध्ये अहिल्यानगरचे भगवान फुलसौंदर, अविनाश ठोकळ, बाळासाहेब निमसे, मधुकर निकम, गोरख चौधरी, कारभारी सुपेकर यांसह इतर 70 साधकांनी शिबिराचा लाभ घेऊन रामदेव महाराजांचा सत्कार करून अहिल्यानगर येथे योग शिबिर घेऊन निरोगी अहिल्यानगर करण्यासाठी लवकरच योग शिबिर घेण्यासंदर्भात विनंती केली आहे। तर पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र से अहिल्यानगर से महापौर मेहर साहब आए हुए हैं, भगवान फुलसुंदर साहब, जिला प्रभारी भारत सलमान अविनाश ठोकर, जिला प्रभारी बदलते नियम समिति बाळासाहेब निमसे और निगम सर आए हैं। महाराष्ट्र में वैकुंठ संत तुकाराम महाराज का वैकुंठ सोहळा चल रहा है और उस उपलक्ष्य में आपको राष्ट्रपति
तो आपका हम स्वागत करना चाहते हैं महाराष्ट्र अहिल्यानगर की तरफ से संत तुकाराम महाराज जी की पगड़ी में। बहुत बड़ा संत तुकाराम जी, संत गाडगे जी, हमारे संत ज्ञानेश्वर जी, हमारे संतों की पुण्य धरा है। जय जय हो। की जय। हम सब शिवाजी महाराज की जय, रामदेव बाबा की जय। हम सब लोग महाराष्ट्र से अहिल्यानगर से आए हैं और 4 बार रामदेव बाबा हमारे नगर में आए। हम तो ऐसे, हमने तो स्वर्ग नहीं देखा बाबा जी, और श्री राम भी नहीं देखा, लेकिन जीवित रामदेव बाबा देखा है। और आपने पूरे वर्ल्ड को स्वच्छ कर दिया, इतना आरोग्य दिया। ये हमारा ठोकल और नीम से ये पूरे नगर शहर में इतना काम करते हैं आपकी दुआ से, और हमारी भी सब आपकी दुआ से सब ठीक है। आपको हमारी उम्र लगो, ऐसे मैं परमेश्वर चिंतन करता हूँ। धन्यवाद। एक बात बताता हूँ, चल आशीर्वाद। अब देखो, पूरे महाराष्ट्र के हर एक जिला में, हर एक तहसील में और लगभग हर एक बड़े गांव में योग होता है। पूरे महाराष्ट्र के लिए एक बार जोरदार अभिनंदन। गाँव घर में मैं महाराष्ट्र का कोई जिला बाकी नहीं रहा था गया ना, सब जगह मैं खुद भी गया। पूज्य स्वामी जी महाराज के चरणों में कोटि कोटि प्रणाम। स्वामी जी महाराज, मेरा 3 मई 2021 को बेड से गिरने से एक्सीडेंट हुआ था। मेरा 5 नंबर का मन का टूट गया था। ये सर मेरा 5 पे गिर गया था, मुझे जमा करके हॉस्पिटल में ले गए थे। हॉस्पिटल में जमा कर दिया? हाँ, डॉक्टर ने बोला था ये बचने वाला नहीं, 99% ये बच नहीं सकता, ऑपरेशन करना पड़ेगा। ऑपरेशन सक्सेस नहीं होगा, यदि ऑपरेशन भी किया तो ये चल फिर नहीं सकता, पैरालिसिस हो जाता है। तो ऑपरेशन होगा। 15 दिन के बाद उन्होंने मेरे को 1 महीने का रेस्ट बोला और बोले 6 महीना कुछ करना नहीं। मैं 15 दिन के बाद कपाल भाती चालू किया, आराम से। आज मैं 4500 कपाल भाती और अनुलोम विलोम करता हूँ। अब मैं पूरा स्वस्थ हूँ, चल फिर सकता हूँ। रोज 4500 कपाल भाती करता हूँ। स्वामी जी के कृपा से, असीम आशीर्वाद से मैं आपके सामने खड़ा हूँ। ला आशीर्वाद, चलो ये तो पूरे हमारे, हाँ, ये तो हमारे योगी महायोगी निरंजन भाई आ रही थी दिल्ली से। आजकाल मोठ्या शाळांमुळे छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या आणि शिक्षकांना अतिरिक्त ठरविणाऱ्या 18 ऑगस्ट 2015चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडके यांच्या शिष्टमंडळाने नेतृत्वाखाली माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवेदन दिले। आज गुरुवार दिनांक 8 रोजी मी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सन्माननीय अशोक कडूस साहेब यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री आमदार दादाजी भुसे साहेब यांना संच मान्यतेच्या ज्या जाचक अटी आहेत त्या अटीमध्ये सुधारणा करावी। जे 28 मार्च 2015चा जो संच मान्यतेचा जे निकषाचा GR आहे तो रद्द करावा। याचबरोबर 15 मार्च 2024ला 28 ऑगस्ट 2015 आणि 15 मार्च 2024 या दोनही GRनुसार राज्यामध्ये संपूर्ण अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण जास्त होत आहे। आणि हे विद्यार्थीचे निकष ग्रामीण भागामध्ये पूर्वी कसं होतं की 5वीची विद्यार्थी संख्या 30 विद्यार्थी संख्या असेल तर 1 शिक्षक, 35 असेल तर 35च्या पुढे असेल तर 2 शिक्षक, त्याचे निकष बदलले। दुसरी गोष्ट 6 ते 8चे मध्ये एकत्रित पकडलं जातं, त्याच्यामध्ये पण त्यांनी काही बदल केले। आणि 9वी 10वीचं पूर्वी एकत्रित पकडलं जायचं, 9वी 10वीला 3 शिक्षक असायचे, परंतु आता सध्या या सर्व निकष बदलल्यामुळं अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या ज्या ठिकाणी समजा 20च्या आत आहे, 19 आहे किंवा 18 आहे तिथले शिक्षक उडवले गेले। श्रीगोंद्याची काही शाळा आहे, नगर जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत बाबा 3-3, 4-4 शिक्षक कार्यरत होते, त्या शाळेमध्ये सध्या 0 प्रमाण दाखवले संच मान्यतेमध्ये, सगळे अतिरिक्त दाखवले। शाळा चालवायच्या कशी, सर्वसामान्य मुलांचं शिक्षण व्हायचं कसं, खेडोपाडची परिस्थिती वेगळ्या स्वरूपाची आहे, ग्रामीण भागातल्या अडीअडचणी वेगळ्या स्वरूपाच्या आहेत। विद्यार्थी संख्या टिकवत असताना बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे संपूर्ण राज्यभर राज्य शासनाद्वारे शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबवली जाते। त्या शोध मोहीम करत असताना राज्यातील आमचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी वाड्या वस्त्यांवर जाऊन लांब जाऊन विद्यार्थी
शोधून आणतायत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतात आणि प्रवाहात आणल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये काही परप्रांतीय असतील किंवा आदिवासी भागातील काही विद्यार्थी असतील, त्याचबरोबर आपल्या वाड्या वस्त्यावरचे दूरदराजचे विद्यार्थी असतील आणि काही अशिक्षित पालक असल्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची कागदपत्र नसतात आणि ते कागदपत्र नसल्यामुळं आणि आधार कार्ड सक्ती केल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड नसल्यामुळं ते शालेय पटावर आहेत, दैनंदिन त्यांची हजेरी आहे, शालेय पोषण आहारामध्ये पण त्यांचे म्हणजे दररोज ते नियमितपणे शिक्षण प्रवाहात असून सुद्धा केवळ आधार कार्ड नसल्यामुळं त्यांचं ते व्हॅलिड धरले नाही, त्यामुळे बरेचसे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत। मग ते आधार कार्ड पूर्वी कसं ग्रामपंचायतनी जरी पत्र दिलं किंवा मुख्याध्यापक साहेबांनी गुन्हा फाईट दिलं तर आधार कार्ड निघायचं, ती सिस्टीम बंद केलेली। मग आधार कार्ड आता मागच्या वर्षी पण अशा स्वरूपाचे यापूर्वी सलग 2 वर्ष आम्ही आधार कार्ड नसलेले विद्यार्थी व्हॅलिड तुम्ही संच मान्यतेत धरा अशी मागणी वारंवार केली आणि वर्षाच्या शेवटी त्यांनी ते आधार कार्ड व्हॅलिड धरले, विद्यार्थी व्हॅलिड धरले आधार कार्ड नसलेले, परंतु व्हॅलिड धरून शिक्षक जरी मिळाले तर अद्यापर्यंत शिक्षक दिलेच नाही ना। मग हे चाललंय काय, हे कुठेतरी याची व्हायला पाहिजे। त्यामुळे संच मान्यतेचा जो 28 ऑगस्ट 2015चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच संच मान्यता करावी ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने ही संपूर्ण राज्यभर निवेदन देऊन मागणी करण्यात येत आहे। आज आमच्या बरोबर आमचे शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष जांभलेटी सर आहेत, त्याचबरोबर अहिल्यानगर येथील केडगाव स्मशानभूमीमध्ये बसवण्यात आलेल्या 4 ओट्यावरील जाळ्यांची दुरावस्था झाली असून त्या अक्षरशः तुटलेल्या आहेत। अंत्यविधी करताना नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे तेथील पाण्याची समस्या देखील तीव्र झाली आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अमरधाम येथील जाळ्या दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केली आहे। हिंद सेवा मंडळाच्या संचालक मंडळाची 3 मे रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या वादावादीवरून संस्थेचे मानद सचिव संजय जोशी यांनी राजीनामा दिला होता। त्यावर निर्णय घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी गुरुवारी संचालक मंडळाची बैठक बोलावली होती। या बैठकीस उपस्थित सर्व संचालकांनी 28 विरोधात 0 मतांनी सचिव संजय जोशी यांचा राजीनामा नामंजूर केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी दिली आहे। अहिल्यानगर MIDC मधील उद्योजकांच्या आम्ही संघटना आणि मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने अहिल्यानगरचे अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, आम्ही संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ आणि श्रीकृष्ण जोशी यांनी अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी उद्योजक उपस्थित होते। 12वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत। यात अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल 95.87% तर कॉमर्स विभागाचा 90.77% आणि आर्ट्स विभागाचा 66.99% लागलाय। महाविद्यालयाचा एकूण निकाल 89.51% लागला आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय सेवा हक्क पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना गौरवले। याबद्दल स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांचा गौरव केला। दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत स्कॉलरशिप 2025 चा निकाल घोषित करण्यात आला। इयत्ता 10वीचा भांड धीरज आणि सुमेध मुजुमदार यांना 200 पैकी 166 गुण मिळून ते अहिल्यानगर आणि तालुकास्तरीय प्रगत स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम आले। तर इयत्ता 7वी मध्ये शिंदे अवधूत संतोष 200 पैकी 178 गुण मिळून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला। नवी दिल्ली स्थित अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय जैन, राष्ट्रीय महामंत्री अमित राय जैन, कोषाध्यक्ष विनय जैन, युवा महामंत्री अमित लोढा, शशिकुमार कर्णावट यांनी आपल्या नगर भेटीत सहकार महर्षी सुवालालजी गुंदेच्या जैन ओसवाल पतसंस्थेच्या मुख्यालयास भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली। त्यांचे पतसंस्थेचे चेअरमन समीर बोरा यांनी स्वागत करून सत्कार केला। थॅलेसेमिया सारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचार पद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे। अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने 13 ते 15 मे या कालावधीत वसंत आयोजन व्याख्यानमालेचे करण्यात आलेले आहे। यात विक्रम एडके, लेखक वैभव धूस, प्रियंका कर्णिक विविध विषयावर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष
प्राध्यापक शिरीष मोडक आणि प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली। तसेच ही व्याख्यानमाला रोज सायंकाळी 6 वाजता नेता सुभाष चौक चितळे रोडवरील वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार आहे। माजी आमदार आणि आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुणकाका जगताप यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या 34 वर्षांपासून गुणे आयुर्वेद संस्थेची नाळ अरुण जगताप यांच्याशी जुळलेली असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आणि भावना व्यक्त करताना उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले। राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत छावणी परिषदेच्या PM श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेने यश संपादन केले। या शिष्यवृत्ती गुणवंतांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशन तर्फे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आणि स्नेहबंधचे संस्थापक डॉक्टर उद्धव शिंदे यांनी प्रमाणपत्र आणि पदक आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला। अहिल्यानगर शहराच्या बहुतांश भागात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट पाईप गटारीची कामे सुरू आहेत। त्यामुळे रस्ते खोदून ठेवले असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून घराबाहेर पडल्यास रस्त्याने जाताना मोठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे। पटवर्धन चौक परिसरात रस्त्याने सायकलवर जात असलेला मुलगा या खड्ड्यात सायकलसह घसरून पडल्याचे छायाचित्रात दिसत आहे। असे छोटे मोठे अपघात दररोज शहरात होत आहेत। महापालिका प्रशासनाने संथ गतीने चाललेल्या या कामांचा वेग वाढवावा अशी मागणी होत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।